नमस्कार मंडळी. ज्योतिष वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ज्योतिष वर्गामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे आत्माकारक ग्रह. तुम्ही ऐकिवत असाल आत्माकारक ग्रह, आत्माकारक ग्रह. हा आत्माकारक ग्रह जो असतो ना कोणत्यामध्ये, तो सुद्धा एक महत्वाची भूमिका बजावत असतो. आता लक्षात घ्या, प्रथम म्हणजे आत्माकारक ग्रह म्हणजे राहू आणि केतू सोडून रवी पासून शनी पर्यंत आपण इथे हर्षद यांच्या छोटासा विचार करणार नाही, राहू आणि केतू यांचा विचार करणार नाही. रवी पासून शनी पर्यंत आपले जे ग्रह आहेत ते 0 अंश ते 30 अंशाच्या मध्ये फिरत असतात. कारण एकच रास किती अंशाचे? 30 अंशाचे, बरोबर. रवी पासून शनी पर्यंत जे ग्रह आहेत त्या ग्रहांमध्ये कुंडली पाहताना जो ग्रह कुंडलीमध्ये जास्तीत जास्त अंश आणि कलावर असतो तो ग्रह तुमच्या कुंडलीचा आत्माकारक ग्रह असतो. लक्षात आलं? हा जो आत्माकारक ग्रह आहे तो सुद्धा फार मोठी भूमिका बजावत असतो. म्हणजे तो ज्यावेळी त्याच्या दशा अंतर्दशेमध्ये येतो त्यानुसार तो जो ग्रह आहे तो कुंडलीमध्ये ज्या भावाशी संबंधित असेल आणि त्या ग्रहाची जी काही कारकत्व आहे त्या अनुषंगाने तो जास्तीत जास्त शुभ फलादेश सुद्धा देईल. किंवा तोच ग्रह जर अशुभ स्थानाशी निगडीत असेल तर तोच ग्रह त्याच्या दशेमध्ये माणसाची अधोगती पण करू शकतो. आता लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा प्रत्येक जण आपल्या कुंडलीमध्ये पहा, रवी पासून शनी पर्यंत जे ग्रह आहेत त्या ग्रहांमध्ये कुठला ग्रह जास्तीत जास्त अंशापर्यंत आहे. जो ग्रह जास्तीत जास्त अंशामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये अंश आणि कलेवर असेल तो ग्रह तुमच्या कुंडलीचा आत्माकारक ग्रह म्हटला जातो. आता ही जी सदर कुंडली आहे या सदर कुंडलीमध्ये सर्व ग्रहांचा जर विचार केला तर या कुंडलीमध्ये आत्माकारक जो ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. कारण चंद्र मिथुन राशीमध्ये 25 अंशावर आहे. तो या सर्व ग्रहांमध्ये जास्तीत जास्त अंशावर आहे. याचाच अर्थ या कुंडलीचा आत्माकारक ग्रह कोण आहे? या कुंडलीचा आत्माकारक ग्रह चंद्र होतो. लक्षात आलं? जो आत्माकारक ग्रह असतो त्याची नवमांश स्थिती काय आहे, तो कुठल्या भावामध्ये आहे नवमांश मध्ये, ते सुद्धा पाहणं गरजेचं असतं. नवमांश मध्ये जर त्याची सुस्थिती असेल आणि तो चांगल्या स्थानामध्ये विराजमान असेल तर या आत्माकारक ग्रहाच्या दशा अंतर्दशेमध्ये जातकाची उत्तम प्रगती होऊ शकते. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा. आपल्याला त्याची दशा तरी मिळाली पाहिजे. ज्या व्यक्तीला त्याची दशा मिळते आणि तो ग्रह सुस्थितीमध्ये असेल, शुभग्रहांच्या पण दृष्टीयोगामध्ये असेल, जास्तीत जास्त शुभयोग त्याबरोबर झालेले असतील तर तो व्यक्ती त्याच्या दशेमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू शकतो. आपण म्हणतो तो एक मला सुवर्ण काळ, हा जो काळ होता माझा तो सुवर्ण काळ. काही वेळा असं असू शकतं की दशा प्रत्येक ग्रहाची दशा जी आहे ती विषमतेच्या दशेमध्ये प्रत्येक ग्रहाला दशा दिलेली आहे. रवी पासून जे सर्व ग्रह आहेत या सर्व ग्रहांना राहू केतू पर्यंत दशा दिलेली आहे, विभागलेले आहेत आपल्या जीवनात. आणि तो जर दशेचा कालावधी जर तुम्हाला प्राप्त झाला तर तो दशेचा कालावधी जर तुमच्या ऐन तारुण्यामध्ये किंवा प्रगतीच्या कालावधीमध्ये जर तो येत असेल तर ती दशा त्याला सर्वोत्तम जाऊ शकते. आणि काही जणांना असं होतं की ती दशा प्राप्त होत नसते, म्हणजे महादशा प्राप्त होत नाही, पण कुठेतरी अंतर्दशा मात्र महादशेमध्ये प्राप्त होते. त्या अंतर्दशेमध्ये सुद्धा त्या पिरियडमध्ये तो कालावधी जातकाला उत्तम प्रगतीचा जाऊ शकतो. आता लक्षात घ्या, या सदर कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह मिथुन राशीमध्ये 25 अंशावर आहे. आणि तो ग्रह या कुंडलीमध्ये कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये तो ग्रह पंचम भावामध्ये विराजमान आहे. पंचम भावामध्ये विराजमान असताना तो ग्रह गुरु, शुक्र, रवी, बुध
त्यांच्या नवपंचम योगामध्ये सुद्धा आहे. गुरुची पूर्ण दृष्टी चंद्रावर आहे. चंद्र मिथुन राशीमध्ये 25 अंशावर आहे. याचाच अर्थ तो मिथुन राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये, कारण मिथुन राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राची व्याप्ती 20 अंश ते 30 अंशापर्यंत. चंद्र पुनर्वसू नक्षत्रामध्ये मिथुन राशीमध्ये 25 अंश. लक्षात आलं? म्हणजे पुनर्वसू नक्षत्र कोणाचं आहे? पुनर्वसू नक्षत्र गुरु या ग्रहाचं, आणि गुरु या कुंडलीचा धनस्थानाचा आणि लाभस्थानाचा अधिपती. चंद्र पंचम भावामध्ये स्थित आहे. चंद्र जेवढा पंचम भावामध्ये स्थित आहे आणि तो गुरुच्या नक्षत्रामध्ये आहे, याचाच अर्थ गुरु धन आणि लाभ दाखवतोय. आणि पुन्हा त्याच गुरुची दृष्टी चंद्रावर सुद्धा आहे. म्हणजे या कुंडलीमध्ये चंद्र आणि गुरुचा नवपंचम योग, त्याच कुंडलीमध्ये रवी आणि गुरुची पण युती, गुरु शुक्र सुद्धा युती आहे, गुरु बुध सुद्धा युती. कुंडलीमध्ये धनस्थानाचा अधिपती गुरु, लाभस्थानाचा अधिपती गुरु आणि पंचम भावाचा अधिपती बुध, हे दोघी एकत्र ग्रह बसलेले आहेत, गुरु आणि बुध. याच कुंडलीमध्ये कुंभ लग्नाला शुक्र राजयोग कारक आहे. तो चतुर्थेश आणि भाग्येश शुक्र आहे आणि तो गुरु बरोबर बसलेला. हा योग अत्यंत सुंदर आहे. म्हणजे धनेश आणि लाभेश तो राजयोगकारक ग्रहाबरोबर युती करत आहे. चंद्राशी नवपंचम योग करतोय. चंद्राच्या नवम स्थानामध्ये ते गुरु आणि शुक्र बुध एकत्र बसलेले आहे. म्हणजे हे कुंडलीचे एक चांगलं लक्षण आहे. रवी गुरु युती किंवा रवी गुरु नवपंचम योग हे नेहमी मी क्लासमध्ये शिकवताना तुम्हाला सांगत असतो. ज्याला कुंडलीमध्ये रवी आणि गुरुची युती दिसते किंवा रवी आणि गुरुचा नवपंचम योग दिसतो, त्यावेळी त्या व्यक्तीचा शिक्षण क्षेत्राशी संबंध येऊ शकतो. शिक्षण क्षेत्राशी का संबंध येणार? कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये, कालपुरुषाची कुंडली मेष लग्नाची कुंडली आपण मानलेली आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम भावामध्ये रवीची रास येते, सिंह रास, आणि नवम स्थानामध्ये धनु रास येते, गुरुची. ही दोन्ही स्थान, पंचम स्थान पण विद्येचं स्थान आहे, नवम स्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान आहे. म्हणून रवी आणि गुरु यांचा विद्येशी संबंध येतोय. म्हणून ज्यावेळेला कुंडलीमध्ये रवी गुरु नवपंचम योग होतो किंवा रवी गुरु युती होते, त्यावेळेला त्या व्यक्तीचा शिक्षण क्षेत्राशी संबंध येतो. गुरु आणि बुध शुक्र हे सुद्धा शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. गुरु आणि बुध आणि शुक्राचा सुद्धा संबंध येत असताना त्या व्यक्तीचा संबंध एज्युकेशन सेक्टरशी पण लागू शकतो, तसाच फायनान्स सेक्टरशी सुद्धा लागू शकतो. सदर व्यक्ती एज्युकेशन सेक्टरमध्येच आहे असं म्हणायला हरकत नाही. ऍटलीस्ट एज्युकेशन सेक्टरमध्येच काम करते, विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत. चंद्र हा पंचम भावामध्ये बसलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे पंचम भावाचा अधिपती बुध तो गुरु बरोबर आहे आणि चंद्राशी नवपंचम योग करतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, चंद्र हा ग्रह या कुंडलीचा, सदर कुंडलीचा आत्मा कारक ग्रह आहे असं म्हणतात. तुमच्या कुंडलीमध्ये रवीपासून शनीपर्यंत जे ग्रह येतील त्यामध्ये जो ग्रह जास्तीत जास्त अंश आणि कडेवर असेल तो तुमचा ग्रह आत्मा कारक ग्रह. आता तुम्ही पाहू शकता तुमची स्वतःची कुंडली घेऊन की रवीपासून शनीपर्यंत जे ग्रह आहेत त्याच्यापैकी कुठला ग्रह अंश आणि कडामध्ये जास्तीत जास्त आहे तो तुमचा आत्माकारक ग्रह म्हणून करून ठेवतो. सदर कुंडलीचा चंद्र आत्माकारक ग्रह आहे. आता हा आत्माकारक ग्रह पंचम स्थानामध्ये विराजमान आहे. इथून त्याची दृष्टी लाभस्थानावर सुद्धा आहे. परंतु त्याच्याही पुढची पायरी, हा आत्माकारक ग्रहाची स्थिती नवमांश स्थिती कशी आहे. नवमांश मध्ये जर त्याला उत्तम बल प्राप्त असेल, नवमांश मध्ये त्याला सुस्थान प्राप्त असेल कुंडलीमध्ये, तर तो ग्रह त्या ग्रहाच्या दशेमध्ये जातक नक्कीच प्रगती करू शकतो. त्याच्या कारकत्वानुसार सुद्धा चांगली प्रगती दिसण्यात येऊ शकते. आता नवमांश स्थिती जर आपण पाहिली तर सदर जातकाची नवमांश कुंडली ही मकर लग्नाची कुंडली आहे. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये जो आपण लग्न कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह चंद्र जो पाहिला होता, तो चंद्र याही कुंडलीमध्ये पंचम भावामध्ये स्थित आहे आणि तो वृषभ राशीमध्ये आहे. बघा इथे तुम्हाला दिसतंय वृषभ राशीमध्ये चंद्र बसलेले आहे. याचाच अर्थ चंद्र हा ग्रह नवमांश कुंडलीमध्ये त्याच्या उच्च राशीमध्ये विराजमान आहे. चंद्राची उच्च रास कुठली? ती आहे वृषभ रास आणि चंद्राची स्वरास कर्क रास. चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये विराजमान आहे. याचाच अर्थ चंद्राला उत्तम बल प्राप्त झालेला आहे नवमांश कुंडलीमध्ये. आणि नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा तो ग्रह पंचम भावामध्ये स्थित आहे. जे पंचम भाव आपण विद्येचं स्थान सुद्धा मानतोय, इथे विद्यार्थी सुद्धा पाहतोय
आणि सदर कुंडलीमध्ये मकर लग्नाची कुंडली आहे. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कर्क राशी येते चंद्राची, आणि तो चंद्र सप्तमेश होऊन उच्च राशीमध्ये पंचम स्थानामध्ये विराजमान आहे. नवमांश कुंडलीनुसार सुद्धा आपण काही वेळेला मी तुम्हाला शिकवताना सांगत असतो की नवमांश कुंडलीचा वापर करू शकता. लग्न कुंडलीशी तुम्ही त्याची जुळवाजुळव करू शकता. याचाच अर्थ नवमांश कुंडलीचं सप्तम स्थान हे तुमचं बिझनेसचं स्थान आहे, व्यापाराचं स्थान आहे. सप्तम स्थानाचा अधिपती सप्तम स्थानाचा अधिपती नवमांश कुंडलीचा चंद्र, तो त्याच्या मूळ कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये स्थित आहे स्थित पंचम स्थानामध्ये, बरोबर आहे. म्हणजेच नवमांश कुंडलीचा चंद्र, नवमांश कुंडलीचा त्या भावाचा अधिपती म्हणजे सप्तम स्थानाचा अधिपती हा मूळ कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये. याचाच अर्थ सप्तम भाव हा तुमचा विवाहाचा सुद्धा भाव आहे आणि तुमचा व्यापाराचा सुद्धा भाव आहे. इथे तुम्ही पार्टनरशिप पण पाहता, वैवाहिक जोडीदार पण पाहता आणि व्यवसायातला भागीदार सुद्धा पाहता. पण तो तुमचा पार्टनर पण आहे आणि तो तुमचा व्यवसायाचा पण स्थान आहे. नवमांश कुंडलीचा सप्तम स्थानाचा अधिपती चंद्र मूळ लग्न कुंडलीमध्ये पंचमात आहे. जातक जे काही आज व्यवसाय करतो आहे तो व्यवसाय शिक्षण क्षेत्राशी संबंधित करतो, कारण नवमांश कुंडलीचा सप्तम स्थानाचा अधिपती चंद्र तो मूळ कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये पंचम भावात आहे. म्हणजे नवमांश कुंडली काय सांगते सप्तम स्थानाचा भाव की तो कुठला व्यवसाय करेल, पंचम स्थानाशी संबंधित. पंचम स्थान विद्येचं स्थान. जातकाने सुद्धा आपला व्यवसाय शिक्षण क्षेत्राशी संबंधित निवडला. पहिल्यांदा जातक सदर जातक शिक्षण देण्याचं काम करत होता, ऍज अ लेक्चरर म्हणून काम करत होता, शिक्षण क्षेत्राशी जोडला होता. आणि काही वर्षांनी जातकाने ठरवलं स्वतंत्र व्यवसाय निघा, आणि म्हणून त्यांनी स्वतःची शिक्षण केलं, स्वतःची क्लासेस त्यांनी मार्केटमध्ये निर्माण केले. सदर जातकाचा संबंध चंद्राचा अगदी चांगला जुळला. नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा चंद्र पंचम स्थानामध्ये स्थित आहे उच्च राशीमध्ये. याचा अर्थ आत्माकारक चंद्र त्याची स्थिती मूळ लग्न कुंडलीमध्ये पण पंचमात आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा तो उच्च राशीमध्ये त्याच्या बसलेला आहे पंचम भावामध्ये. याचाच अर्थ चंद्र त्याच्या दशेमध्ये नक्कीच चांगली फलित देऊ शकतो. आता सदर जातकाला आत्माकारक ग्रहाची स्थिती लागणार आहे का, तर लक्षात घ्या. आत्माकारक ग्रहाची स्थिती लागणार म्हणजे आत्माकारक ग्रहाची दशा मिळणार आहे का. चंद्र या ग्रहाला विषुवत्तरी महादशेमध्ये 10 वर्षांचा कालावधी दिलेला आहे. पण सदर जातकाला चंद्राचा कालावधी विषुवत्तरी महादशेचा मिळणार आहे का, पूर्ण विषुवत्तरी महादशा असं नाही. तर सदर जातकाचं स्वतःचं नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आहे. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी आहे गुरु, आणि आपण नेहमी म्हणतो की चंद्र हा ग्रह तुमच्या विषुवत्तरी महादशेचा दिग्दर्शक आहे. जन्मकालीन चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्र स्वामीने दर्शवलेली महादशा जन्मकालीन सुरू होते. चंद्र सदर जातकाचा पुनर्वसू नक्षत्रात आहे. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरु, म्हणून सदर जातकाला जन्मताच गुरुची महादशा सुरू. गुरुची महादशा विषुवत्तरी महादशे 16 वर्ष दिलेली आहे. गुरुच्या नंतर महादशा येते शनी, मग शनीची 19 वर्ष, मग बुधाची महादशा येते 17 वर्ष, मग केतूची महादशा येते 7 वर्ष, आणि मग शुक्राची महादशा 20 वर्ष, मग रवीची महादशा 6 वर्ष, आणि मग चंद्राची महादशा 10 वर्ष. आता जर आपण सदर जातकाची वयस्थिती पाहिली, वयाची स्थिती पाहिली, तर साधारण जातक आता सध्या 37 वर्षाचा आहे सध्याच्या कालावधीमध्ये. म्हणजे प्रथम जातक गुरुच्या महादशेमध्ये होता, नंतर शनीच्या महादशेमध्ये होता. शनीची महादशा 19 वर्ष, आणि नंतर मग बुधाची महादशा. आता जर 19 आपण जर आता विचार केला तर सदर जातक आता बुधाच्या महादशेमध्ये आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे. म्हणजे सदर जातकाला चंद्राची महादशा नाही मिळाली, परंतु प्रत्येक महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा मात्र नक्की येईल. ज्या ज्या वेळेला महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा येईल त्यावेळी चंद्र या कुंडलीचा आत्माकारक ग्रह आहे. म्हणून चंद्राच्या अंतर्दशेमध्ये सदर जातकाला चंद्राचं कारकत्व आणि चंद्र ज्या भावात बसलेला आहे, ज्या भावाचा स्वामी आहे, त्या अनुषंगाने जातकाची प्रगती चांगल्या तऱ्हेने होऊ शकते. म्हणजे ज्या ज्या वेळेला महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा येईल
त्यावेळेला जातकाला तो कालावधी समृद्ध कालावधी जाऊ शकतो. लक्षात आलं? म्हणजे भरभराटीचा कालावधी जाऊ शकतो. त्या त्या दशेनुसार त्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे एखाद्याला उत्तम राजकारणात जर एखादी व्यक्ती असेल आणि त्याला आत्माकारक ग्रहाची स्थिती प्राप्त झाली आणि आत्माकारक ग्रह त्याच्या मूळ कुंडलीमध्ये सुस्थितीत आहे, चांगल्या स्थानात आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा तो चांगल्या स्थानाशी संबंधित असेल तर अशा व्यक्तीला राजकारणात असेल तर त्याच वेळेला एक चांगलं मंत्री पद सुद्धा प्राप्त होऊ शकतं. आपण म्हणतो की अरे बा हा सध्याचा कालावधी तुम्हाला चांगला ही महादशा तुम्हाला किंवा हा आत्माकारक ग्रह तुम्हाला डोक्यावर मुकुट देऊ शकतो. लक्षात आलं? म्हणून आत्माकारक ग्रहाची स्थिती कुंडलीमध्ये अत्यंत महत्वाची असते. सदर जातकाने सुद्धा ज्या वेळी त्याला चंद्राची अंतर्दशा लागली त्यावेळेला सदर जातकाने आपल्या ट्युशन क्लासच्या मार्फत आर्थिक धनसंपदा त्यांनी चांगल्या तऱ्हेने संपन्न केली असं म्हणायला हरकत नाही. कारण चंद्र हा सुद्धा पुनर्वसू नक्षत्रात गुरुच्या नक्षत्रात आहे आणि गुरु धन आणि लाभ दोन्ही दाखवतो. याचाच अर्थ सदर जातकाला चंद्राच्या अंतर्दशेमध्ये नक्कीच चांगली धनप्राप्ती होणार असं म्हणायला हरकत नाही. आता धनप्राप्तीचे योग कुंडलीद्वारे अनेक प्रकारे असतात, त्याचे अनेक नियम आहेत आणि ते नियम आपण एकाच वर्गात नाही करू शकत. कालांतराने कालानुरूप जसजसे आपले लेक्चर्स पुढे पुढे जातील तसं आपण कुंडलीचे धनयोग, कारण प्रत्येकाला धनयोगाची नेहमी काळजी लागलेली असते की मला धनयोग कशा प्रकारे मिळेल, केव्हा मिळेल, कुठलं काम करण्याने मिळेल, माझी प्रगती केव्हा होईल, हे कुतूहलता असते. ही कुतूहलता आपण धनयोगाची कुतूहलता नक्कीच पुढच्या काही लेक्चरमध्ये पाहू की धनयोग आपल्याला कुंडलीद्वारे कसा मिळेल. पण या आत्माकारक ग्रहाला विसरू नका. तुमच्या पण कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह कोण आहे तो पहा, त्याची स्थिती पहा, त्याची नवमांश स्थिती पहा आणि त्याची दशा अंतर्दशा पहा. त्या अनुषंगाने तुम्हाला तो आत्माकारक ग्रह शुभ आणि अशुभ फलादेश देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटू आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, वाचत राहा, ऐकत राहा. नमस्कार.